नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे. अर्थातच भगवद्गीता अशा प्रेरणादायक महासागराचा संदेश आहे जो जीवनातील माणसाला जगण्यासाठी प्रेरणा भरून देतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सुखी जीवन जगायचं असेल तर परिस्थिती पाहून स्वतः विचार करून निर्णय घ्या. लोकांचं ऐकून जर निर्णय घेसाल तर अर्थातच तुम्हाला दुःखी व्हावं लागेल. भगवंत म्हणतात मनाला शांत ठेवा, कारण सूर्यप्रकाश किती जरी असला तरी समुद्राला आटवू शकत नाही. आपल्या जीवनात कितीही संकट येतात आणि जातात, आपले त्यातून बचावसुद्धा होतो, पण तरीसुद्धा आपल्याला माहीत नसते की देवच आपल्याला त्यामधून वाचवत असते आणि आपण देवाला दोष देतो. खरं तर आपण देवावर श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यातून तोच आपल्याला बाहेर काढत असतो. मनाच्या वेदना कधीसुद्धा थांबणाऱ्या नसतात, कारण मनाला दोष देत बसू नका, त्यापेक्षा देवावर विश्वास ठेवा. आपण देवाला स्वतःसोबत नेहमीच जोडून ठेवलं पाहिजे. त्यानंतर जीवनामध्ये आनंद, सुख, सहनशक्ती, प्रेम, नवीन ऊर्जा, संतुष्टीचे आगमन होते आणि आपले मन दुःखापासून दूर होते. जसे की लोक मेल्यानंतर खांदे देतात आणि म्हणतात पुण्य प्राप्त होते, त्यापेक्षा जीवनात असणाऱ्या लोकांची मदत करून जर पुण्य प्राप्त झाले तर आयुष्य जगणं अत्यंत सोपं होऊन जाते. भगवंत पुढं म्हणतात नको करू एवढा विचार, देवाने सुद्धा तुझ्याबद्दल काहीतरी ठरवलंच असेल ना. मन हे आंधळे असते, मनाकडे कोणतेही ज्ञान नसते, मनाला काहीच माहिती नाही आणि मन कोणताही मार्गसुद्धा दाखवत नसतो. त्यासाठी नेहमी बुद्धीचा वापर केला पाहिजे, तर मनाचा नाही. जेव्हा आपण बुद्धीने काम करतो तेव्हाच मन आपोआप बुद्धीचा मित्र व्हायला लागतो व त्याची साथ द्यायला लागतो. भगवंत पुढं म्हणतात तोंडावर खरे बोलणारे आणि मनामध्ये राग न ठेवणारे लोक कधीसुद्धा चांगलेच. बऱ्याचदा लोक तुमच्यासमोर खूप वरवरचे दाखवतात आणि माघारी तुमच्या वेगळेच ते काहीतरी करत असतात. उदाहरण, कावळा कोकिळीचा आवाज दाबू शकतो, पण स्वतः आवाज मात्र मधुर नाही बनवू शकत. त्याच प्रकारे निंदा करणारे व्यक्ती चांगले लोकांना नेहमीच नावं ठेवू शकतात, परंतु स्वतःला चांगलं बनवू शकत नाहीत. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही एकटे आहात तर त्याला एक वरदान समजा, कारण देवाने तुम्हाला स्वतःच्या चुका सुधारण्यासाठी वेळ दिलेला आहे. एकटे राहण्याचा आनंद घ्या, कारण कोणीच आपल्यासोबत नेहमीच राहत नाही. त्याच पद्धतीने वेळेची एक खूप चांगली सवय आहे, जशी पण आहे ती निघूनच जाते. श्रीमंत माणूस सुखी राहो की न राहो, परंतु खुश राहणारा माणूस नेहमीच यश प्राप्त करत राहतो आणि सुखीसुद्धा राहतो. नेहमी देवावर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या आयुष्यात सुख असो किंवा दुःख असो, सगळी देवाचीच कृपा असते. देव नक्कीच वेळ बदलत असतो. भगवंत पुढे सांगतात की माणसाचे जीवन हे फक्त त्याच्या कर्मावर चालते. जसे कर्म तसेच त्याचे जीवन घडत जाते. जे त्याने केलेले आहेत ते नक्कीच त्याच्या समोर येणार असते, कारण कर्म कोणाचेही नातेवाईक नसतात. भगवंत पुढे म्हणतात हरवलेले क्षण परत मिळाल्यानंतर जीवनात जगण्याचा वेगळाच आनंद असतो आणि रडल्यानंतर जे क्षण आपल्याला मिळतात ते वेगळे जगण्याचा वेगळाच आनंद असतो. चांगलं बनण्यासाठी कोणाची सुद्धा नक्कल करू नका, तर स्वतःला एवढे चांगले बनवा की लोक तुमची नक्कल करतील. जेव्हा तुम्ही स्वतःच हसण्याचे मालक होसाल तेव्हा तुम्हाला कोणीसुद्धा रडवू शकत नाही. कोणी काही मागत असेल तर देत जा, कारण तुमचा जन्म हा देण्यासाठीच देवाने तुम्हाला पाठवलेले आहे. भगवंत पुढं म्हणतात नेहमी तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा, जे तुम्हाला हव्या आहेत त्यावर नाही, जे तुम्ही गमावलेले आहात. भगवंत पुढे सांगतात की अन्न आणि पाणी यापेक्षा कोणतंही मोठं दान नाही आणि त्याचबरोबर आई आणि वडील याशिवाय कोणतंसुद्धा दैवत नाही. कोणीसुद्धा तुमच्या पाठीमागे बोलत असेल तर त्याला बोलू द्या, कारण लोक तेव्हाच बोलत असतात जेव्हा तुम्ही खास वाटता. छोट्या छोट्या चुकांपासून आपण नेहमीच वाचलं पाहिजे, कारण मनुष्य छोट्या छोट्या दगडांपासूनच ठेस खातो, तर
पर्वतापासून नाही. भगवंत पुढे म्हणतात, जो मनुष्य स्वतःच्या चुकांना सुधारतो किंवा योग्य निर्णय घेतो तो सर्वात श्रेष्ठ बनत असतो. भगवंत म्हणतात, देणे चालू करा, आपोआप येणे सुरू होते. इज्जत द्याल, पैसा द्याल तर दोन्ही सुद्धा गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. सोबत राहून जर कोणी विश्वासघात करत असेल तर अर्थातच त्याच्यापेक्षा मोठा शत्रू कोणी सुद्धा नसतो. खरं बोलणारा नेहमीच वाईट ठरत असतो, परंतु विश्वासघाती तो नक्कीच नसतो. जीवन जगण्याचे 2 मार्ग आहेत. जे तुम्हाला आवडतात त्यांना मिळवा आणि दुसरे म्हणजे जे तुम्ही मिळवले आहेत त्यांचा स्वीकार करा. उदाहरण, एखादी वस्तू घेण्याआधी त्याची आपल्याला खूप किंमत वाटते, परंतु जेव्हा ती घेतली जाते तेव्हा त्याची किंमत कमी होते. त्याच पद्धतीने माणसाची किंमत गेल्यानंतरच कळते. या जगामध्ये फुकट काही सुद्धा मिळत नाही, फक्त मिळते आईवडिलांचं प्रेम. बाकीच्या प्रत्येक नात्यासाठी काही ना काही द्यावंच लागतं. जेवढे जास्त ऐकू शकाल तेवढे ऐका आणि जेवढे कमी बोलू शकाल तेवढे कमी बोला. देवाने आपल्याला त्याच्यासाठीच तर 2 कानं आणि 1 तोंड दिलेलं आहे. भगवंत म्हणतात, माप नेहमी करा पण विश्वास फक्त एकदाच ठेवा. बनायचंच असेल तर कोणाची कमी बना, परंतु कोणाची अपेक्षा आणि गरज बनू नका. कारण अपेक्षा तर कोणी सुद्धा पूर्ण करू शकतात, पण कमी कोणी सुद्धा भरून काढू शकत नाही. भगवंत म्हणतात, कोणाला काही देऊ शकले नाही तर नक्कीच नका देऊ, परंतु त्याच्यासाठी प्रार्थना नक्की करा. कारण प्रार्थना त्या आहेत ज्या श्रीमंतांना सुद्धा हव्या आहेत. जर तुमचा कोणी सुद्धा शत्रू नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी पण काहीच बोलू शकले नाही जिथे खरं बोलण्याची गरज होती, तिथे खरं तर बोललंच गेलं पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, प्रेम हे फुकट आहे आणि हे सर्वात महान सुख आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागत नाहीत. पाऊस आणि ऊन हे दोन्ही मिळून इंद्रधनुष्य बनतो. त्याचप्रकारे जीवनात सुख आणि दुःख मिळूनच महत्त्वाचं जीवन बनते. नातं टिकून ठेवण्याचा एक नियम आहे की कोणाच्याही चुका नाही तर त्यातले चांगले गुण बघा. भगवंत पुढे म्हणतात, जे लोक बोलतात आणि त्यांचे काम एकनिष्ठेने करतात व शांत राहतात तेच लोक सगळ्यात श्रेष्ठ बनतात. जो दुःख आणि त्रासापासून मुक्त झालेला असतो. उदाहरण, माचीची काडी दुसऱ्याला जाळण्याआधी स्वतःच आधी जळत असते. अशाच प्रकारे आपला राग असतो, जो दुसऱ्याच्या आधी स्वतःलाच घातक ठरत असतो. समजदार लोक 2 प्रकारचे आहेत. एक जे वयोवृद्ध झालेली असतात आणि दुसरे जे की कमी वयामध्ये अपार ज्यांनी दुःख सहन केलेले असतात. माणसामध्ये गुण हे 36 नाही तर फक्त 4च पाहिजे. चांगले कर्म, स्वच्छ मन आणि सत्य. भगवंत पुढे म्हणतात, छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, जियो जिंदगी सच्चाई से हर पल सुकून मिलेगा. जसे की पाऊस जास्त झाला की उद्ध्वस्त करून टाकतो आणि बोलणं कडू असेल तर सर्वनाश करून टाकतो. भगवंत पुढे म्हणतात की कोणासोबत सुद्धा स्वतःची तुलना करू नका, कारण सूर्य आणि चंद्र अगदी वेळेवरच चमकतात. त्यामुळे कोणाशी सुद्धा आपली तुलना करू नये. असे भरपूर संदेश आपल्याला गीतासारमध्ये देण्यात आलेले आहेत, जे आपल्या जीवनाला बदलून टाकतात आणि नवीन ऊर्जा निर्माण करतात. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी.